या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, हा समाज संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम आणि या समाजाला व्यसनापासून दूर करण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोण करत असेल तर ते फक्त ही नारदाची गादी करते. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, इथं आमंत्रण नसलं तरी जात जा. इथं नावाची अपेक्षा करू नका, इथं मानाची अपेक्षा करू नका, इथं या. कारण इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. मी सांगतोय असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे. कीर्तन चांग कीर्तन कीर्तनकार मी असू द्या का कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या का कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असू द्या, आतापर्यंत माझ्या वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही कीर्तनकाराने तुम्हाला चुकीचा उपदेश दिला नाहीये गड्यांनो. तुम्ही दरवर्षी एवढ्या बहुसंख्येने सर्व गाव एकत्रित येऊन भगवान शंकराचा उत्सव एवढ्या थाटामाटात करताय. तुम्हीच करताय, यात काय नवले महाराज. अरे महाशिवरात्र साजरी करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये, तो तुमचा आणि माझा नेम नाहीये. महाशिवरात्र साजरी करणं हा तुमच्या आणि माझ्या सर्व हिंदू बांधवांचा धर्म आहे महाराज. काय धर्म आहे. म्हणून मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा, दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा. पण हल्ली असं झालंय, लोक देवाचाही उत्सव करत नाहीये आणि लोक साधूचाही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली. 90 वर्षांच्या धल्ल्यांना, धल्ला कळतो ना तुम्हाला, आयराणी जमस का? हा, मला पण थोडी जमस, थोडी हेलपाट्या खास पण जमस. हा बरोबर आहे का नाही? थोडे काही शब्द शिकलोय मी. ओ मना दादा, ओ मनी धल्ली, ओ मना धल्ला, ओ मना दादा कथा पेरस. ओ हे जमतं बरं, थोडं जास्त नाही जमत पण थोडं शिकलेलो आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतंय की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. आता यानं कामच काय केलेलं याचा वाढदिवस साजरा करायचा. मी खरं सांगू, महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार आहे ते 2 कीर्तनात सगळ्यात जास्त खोटं बोलतात महाराज. पहिलं बोलतात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला 1 खोटं, आणि दुसरं बोलतात वाढदिवसाच्या कीर्तनाला. एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असतो, त्यानं अख्खा जिल्हा खाल्लेला असतो, आणि आम्ही कीर्तनातून सांगतो साहेबासारखा माणूस नाही. आता पाकिट घ्यायचं असतं ना, त्याच्यामुळे साहेब गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणण्याचे कीर्तन उस्तर काय करता महाराज. आणि दुसरं खोटं बोलतो माणूस वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. बेवडं दारू पिऊन मेलेलं असतं. ते कशाने मेलेलं असतं? दारू पिऊन. आणि आम्ही पुण्यतिथीला अभंग घेतो, याच्यासाठी केला होता शेवटचा दिवस. म्हणजे महाराजाई नरकात, ते तर पहिलंच नरकात असतं बेवडं. महाराजाई नरकात, नरकात. आणि गायक वादक तर अगोदरच गेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू करता ना तुम्ही. म्हणून लक्ष देऊन ऐका. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून देवाचा उत्सव घडला पाहिजेत. का देवाचा उत्सव साजरा करायचा? जेने हा जीव दिला मंडळी, पाठ जरी नसलं तरी ढिलं पडू नका. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, फक्त ला 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 करत चला. ला 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 ला.
असं जरी म्हणलं तरी चालतं, फक्त सरकार पडू देऊ नका. बरोबर आहे का नाही? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला एवढ्या सुंदर अशा मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण रामनवमी साजरी करतोय. 1 आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. 2 आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. 3 आपण दत्त जयंती साजरी करतोय. आपण वामन जयंती साजरी करतोय. जशा ह्या भगवंताचे उत्सव साजरे करतोय, तसा अख्खा महाराष्ट्र नव्हे, अख्खा भारत देश नव्हे, अख्खं विश्व आज माझ्या भोलेनाथाची महाशिवरात्र साजरी करतोय. महाराज खूप आनंदानं जिकडं तिकडं कोणी भजन ठेवतंय, कोणी कीर्तन ठेवतंय, कोणी जागर ठेवतंय. इथं जेवढे काही तुम्ही मंडळी कीर्तनासाठी आले, फक्त खोटं नका बोलू. शिवरात्र कोणाला हात वर करा बरं. उपवास कोणाला हात वर करा ना. खाली करा, खाली करा, खाली करा, खाली करा, बडबड नका करू. ज्याला उपवास नाही त्यांना हात वर करा. भगवान शंकराचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतोय आपण. माझे नाथ बाबा भगवान शंकराचं वर्णन करत असताना, भोळी माझा जगाचा मालक भोळा आहे अशी संज्ञा कोणाला देतात? भगवान शंकराला देतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. तुमच्या आणि माझ्या जीवनातली फसगत असे महाराज, अख्ख्या महाराष्ट्राचे नव्हे, अख्ख्या भारताचं स्टेटस आज भगवान शंकर आहे. अख्ख्या भारताचं बरं. फक्त महाशिवरात्र 22 जानेवारीला भारतातल्या, देशातल्या, विश्वातल्या हिंदू लोकांचं स्टेटस राम मंदिराचं होतं. यात नवल नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 22 जानेवारीला देशातल्या सर्व हिंदू बांधवांचं स्टेटस राम मंदिराचं होतं. यात नवल नाहीये. देशातल्या 30 ते 40% मुस्लिम बांधवांचं सुद्धा स्टेटस राम मंदिराचं होतं. एवढं सुंदर कार्य आहे. पण ऐका ना, फक्त 22 जानेवारीलाच होता स्टेटस. किती दिवस होतं? 22 जानेवारीला. 23 जानेवारीला 100%पैकी 95% लोकांचं स्टेटस सुद्धा राम मंदिराचं नव्हतं. मग लक्ष देऊन ऐका. उत्सव कोणतेही साजरे करा, पण त्या उत्सवामध्ये सातत्य ठेवा. काय ठेवा? सातत्य ठेवा. आजच्या दिवस भगवान शंकराची आराधना करायची. आज तर भगवान शंकराला लोक बेल वाहू मेला असेल. भगवान शंकर बिचारा अख्खे मंदिर फुले आज. बरोबर आहे का नाही? कोणी दूध वाहतय, कोणी बेल वाहतय, कोणी जे पाहिजे ते. पण आजचा दिवस झाला की उद्या कोणी भगवान शंकराच्या मंदिराकडे जायला सुद्धा तयार नाहीये. परमार्थामध्ये सातत्य असलं पाहिजे. परमार्थामध्ये ओढ असली पाहिजेत. परमार्थामध्ये जिव्हाळा असला पाहिजेत. परमार्थामध्ये प्रेम असलं पाहिजेत. एका दिवसासाठी भगवान शंकराची आराधना नका करू. एका दिवसासाठी प्रभू रामचंद्राची आराधना नका करू. एका दिवसासाठी भगवान श्रीकृष्णाची आराधना नका करू. जीवनभर त्या देवाचं सातत्य असलं पाहिजेत. आणि त्या देवाचं सातत्य असल्याशिवाय देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात होणार नाहीये. महाराज आपलं असं झालंय, वार बदलला की देव बदलायची सवय महाराज आपल्याला. मी तर नेहमी कीर्तनातून सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्लाह आणि आपला हल्ला गोल्ला, आपला ताळाच कळत नाही महाराज. वार बदलला की देव बदलतो आपण. सोमवार आला की महादेव. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयाना बाधे क्रोध काम. बस संपलं. गेला सोमवार की आला मंगळवार, परत आलीच देवी. कुठून येते बिचारी काही कळत नाही, पण येते आली. मंगळवार जात नाही तर बुधवार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बस बुधवार जात नाही तर गुरुवार आलाच बापा. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. कोणी स्वामी, कोणी साईबाबाकडे जात आहे, कोणी दत्तात्रयाकडे जात आहे. बस गुरुवार गेला नाही तर आलीच परत शुक्रवार. आली संतोषी माता, खाय फुटाने पडाटवा. कुठून आली बिचारी कळत नाही. शुक्रवार जात नाही, शुक्रवारचे 11:15 वाजत नाही तर लगेच सकाळी सुरू होतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा,
अंजनी पुत्र पवन सुत नामा. शनिवारचे 11:30 वाजले रे वाजले की आलं बाबा याच्या अंगात. अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम नगरावारी. हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी मल्हारीची दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा होत असते का? अरे वार बदलला की देव बदलताय ना तुम्ही. कशी देवाची कृपा होईल तुमच्यावर? होणारच नाहीये. म्हणून परमार्थामध्ये सातत्य असावं, परमार्थामध्ये एकनिष्ठता असावी, परमार्थामध्ये जिव्हाळा प्रेम भाव असला पाहिजेत. या 4-5 गोष्टी जर परमार्थामध्ये नसेल तर देवाची कृपा तुमच्यावरही होणार नाही आणि देवाची कृपा माझ्यावर होणार नाही. 33 कोटी देवबंदी खा, 33 कोटी देव आपल्या भारत संस्कृतीमध्ये सांगितलेले. पण तरी सुद्धा तुकोबराय वर्णन करत असताना तुकोबरायने किती गोड वर्णन केलेले महाराज. सर्वच देवांना जीवनामध्ये आपलं सगळं असं नाहीये. किती गोड प्रमाण तुकोबरायचंय पहा. आपुला तो एक देवा जीवनामध्ये आपला असं करायला सांगितलंय. आपुला तो एक देव करुणी द्यावा. असाल तुम्ही तर रामाच्या मंदिरात जरी गेले तरी रामाच्या मूर्तीमध्ये तुम्हाला भगवान शंकर दिसले पाहिजेत. तसंही रामही वेगळा नाहीये आणि भगवान शंकरही वेगळे नाही. हरिहरा भेद तुम्ही हा लावलेला आहे महाराज. खरं तर तसं पाहायला गेलं भगवान शंकराचे भक्त रामाला मानायला तयार नाहीये आणि रामाचे भक्त भगवान शंकराला मानायला. पण त्या दोन्ही बावळ्यांना मला हे सांगायचं की राम आणि भगवान शंकर वेगळे नाहीये. रामावर संकट आल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवान शंकराची आराधना करतात आणि भगवान शंकरावर संकट आल्यानंतर भगवान शंकर कोणाची आराधना करतात? भजन करी महादेव श्रीराम जय राम राम पूजी सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी
महादेव. म्हणून भगवान शंकराच्या महाशिवरात्री निमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. ऐका ना गड्यांनो, परमार्थ थोडा प्रेमानं करा, भावनानं करा. आज शिवमहापुरांचं एवढं वातावरण महाराष्ट्रात चाललंय बाबा 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 बाबा. त्या प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला त्या दिवसापासून सर्वात चांगले दिवस जर कोणावर आला असेल तर भगवान शंकरावर आलेले. बाया उठले की महादेवाला, उठलं की महादेव, उठलं की महादेव. अहो सकाळी 4 वाजता गरम पाणी घेऊन चांगली गोष्ट आहे मायाव. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे, गेलं पाहिजे तुम्ही. पण माया हो, सकाळी 4 वाजता भगवान शंकराच्या मंदिरात पाणी घेऊन जाता, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजे लोक बिना आंघोळीचा आहे ना. तुमचा घरचा महादेव बिना आंघोळीचा 11 वाजे लोक, तुम्ही महादेवाला पाणी घाला का बेलाचं झाड तोडून टाका, काही फायदा होत नाही. पाठीमाग शिवमहापुराणमध्ये काही महात्म्यांनी असे चुटकुले सांगितले, लोटाभर पाणी वाहिलं की तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जर रुद्राक्ष गळ्यात घातला तर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. मूर्खपणा आहे हा. कोणतापणा आहे? मूर्खपणा आहे. असं रुद्राक्ष गळ्यात घातल्यानंतर अभ्यास करावा लागत नाही. कोणा सांगितलं तुम्हाला? ही सगळी अंधश्रद्धा आहे. आणि ती अंधश्रद्धा जर मोडीत कोणी काढली असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी काढलेली आहे. यारे शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. भगवान शंकराची पूजा करू नका या मताचा महाराज नाहीये मी सुद्धा वैष्णव आहे. आणि आमच्या वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. वैष्णवानाम यथा शंभू. वारकऱ्यांमध्ये पहिले वारकरी जर कोण असेल तर माझे भगवान शंकर आहे. पण भगवान शंकराच्या नावाखाली या गोर गरीब समाजाला अंधश्रद्धेच्या आहारी नेऊ नका, अशी सर्व कथाकारांना माझी विनंती. महाराज कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे या समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्याचं काम ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. आणि तुम्ही जर म्हणसाल लोटा वलजेल घ्या आणि महादेव जवळ जाऊन बसा, काम कोणा करा? तुमच्या बापानं का? अजिबात नाहीये. पहिलं कष्ट करा, काम करा, देवाचं चिंतन करा. अरे भगवान शंकराला तुम्ही 24 तास त्याच्या जवळ बसो अशी अपेक्षाच नाहीये. तुम्ही जीवनातले वाईट गुण जर त्यागले बस हो गया भजन. तुम्ही जीवनातले व्यसन त्यागले बस, याच्यापेक्षा दुसरी महाशिवरात्र कोणती असेल महाराज? अरे तुम्ही जर जीवनातला वाईटपणा त्यागला, तुम्ही जर जीवनातले व्यसन त्यागले, तुम्ही जर अंतकरणातला द्वेष त्यागला, तुम्ही जर अंतकरणातले विकार त्यागले, तर याच्यापेक्षा दुसरी भगवान शंकराची आराधना कोणतीच नाही. महाशिवरात्रीचं चरित्र सर्व मंडळी तुम्हाला माहिती आहे. एक मनुष्य जंगलात गेलाय. तुम्ही ऐकताय ना ती कथा? कशासाठी गेला? शिकारीसाठी. कशासाठी गेला? शिकारीसाठी. ज्या झाडावर बसला ते झाड कशाचं हेही माहित नाही. खाली महादेवाची पिंड हे सुद्धा माहित नाही. आता भूक लागली. आता काही लोकांना भूक लागली, कोणी नख खात, कोणी दात खात. प्रत्येकाची भूक लागल्यानंतरची शरीराचे हावभाव वेगळे असतात. आता शिकाराही मिळत नव्हती, भूकही लागलेली होती आणि त्याला माहितही नव्हतं की त्या दिवशी महाशिवरात्र आहे म्हणून. लक्ष देऊन ऐका बरं. महाशिवरात्र आहे हेही माहित नाहीये. ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचं हेही माहित नाहीये. बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे हे सुद्धा माहित नाहीये. मग काय करावं? झाडाचा पाला तोडायचा, खाली टाकायचा. आता तो काही लय भावनेनं टाकत होता असं नाहीये. रागा शिकार भेटत नाही म्हणून बेलाचा झाडाचा पाला तोडायचा, खाली टाकायचा, पाला तोडायचा, खाली टाकायचा. भगवान शंकराने विचार केला, काही असो का नसो याला दिवसभर उपवास घडला म्हणजे निर्जला घडली. काय घडली? निर्जला घडली. आणि दिवसभर त्यानं बेलाचे पानं काय केले? माझ्या अंगावर टाकले. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. काय झाले? प्रसन्न झाले. उदाहरण सोडून द्या, तुम्हाला किती पट भावतंय तुमच्या अंतकरणाला तुम्हाला माहित, मलाही भावलं. लक्ष देऊन ऐका. तो कोणत्या झाडावर बसला होता हे नका पाहू, खाली पिंड कोणाची होती हेही त्याला माहित नाहीये. त्या दिवशी महाशिवरात्र हेही त्याला माहित नाहीये. काही माहित नसताना जर भगवान शंकराने त्याचा उद्धार केला, तुम्हाला आणि मला जर सर्व माहित आहे, आपण सर्व माहिती असून जर माझ्या भगवान शंकराची आराधना केली तर निश्चित माझ्या भगवान शंकराची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐका. एवढं भोळं दैवत आहे महाराज. नाथ बाबा त्याला भोळा म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती. काय भोळेपणा आहे हो. अहो रावणानं बायको मागितली होती भगवान शंकराची. काय मागितली होती? बायको. पार्वती सुद्धा रावणाला देऊ जगात कोणीच नाहीये. समुद्र मंथनातून 14 रत्न निघले. किती रत्न निघले?
त्यातलं सगळ्यात चुकीचं रत्न होतं विष. कोणी ऐरावत नावाचा हत्ती घेतलाय, कोणी लक्ष्मी घेतली, कोणी अमृत पेलय, आणि ह्या बाबाच्या वाट्यावर काय आलंय? विष आलंय. पण जगाच्या कल्याणासाठी ते विष सुद्धा माझ्या भगवान शंकराने प्राशन्य केलं. पण एवढं हळहळीत विष होतं की ते कंठाच्या खाली जाईना आणि कंठातही राहीना. कंठात विष अडकल्यामुळं भगवंताचा कंठ कसा झाला? निळा झाला. काय झाला? निळा. म्हणून भगवान शंकराचं एक नाव नीलकंठ आहे. काय आहे? नीलकंठ आहे. गळ्यामध्ये सर्प आहे का? विषारी आहे. एवढी आग शरीराची दहा झाली की भगवान शंकराला कुठं जाऊन बसावं लागलं? कैलासात. कुठं जाऊन बसले? कैलासात. एका हिंदी कवीचं वाक्य तो किती सांगतोय पहा. भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं, इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले, इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं. या विश्वातील सगळ्यात भोळं दैवत कोणतं आहे? भगवान शंकर आहे. आणि अशा भगवान शंकराचं वर्णन करत असताना आज बाबा सांगतात, हा शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ बाबा भगवान शंकराचं वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम. म्हणून भगवान शंकराची आराधना करा. का? या विश्वातील सर्वात भोळं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर आहे महाराज. काही लागत नाही हो देवाला. तुम्ही काही घेऊन जा. पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. देवाला तुम्ही काय देता हे देव पाहत नाही, कोणत्या भावनेनं देता हे देव पाहतो. आज परमार्थाला संख्या खूप वाढलेली आहे. आज आपलं ग्राउंड फुल झालेलं आहे. एवढे मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. पण गर्दी दिवसांदिवस वाढलेली आहे. गर्दी दिवसांदिवस काय होत चाललेली आहे? कमी होत चाललेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे, गर्दी कमी करा, दर्दी वाढवा बरं महाराज. गर्दी काय? गर्दी कुठेही तेवढीच आहे. तुम्हाला असं वाटतं का कीर्तनातच गर्दी तेवढी आहे?
कीर्तनाला जेवढी तेवढी तमाशाला कीर्तनापेक्षा जास्त आहे. पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला गर्दी असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर तो काढून टाका. गौतमी पाटलाला आपल्यापेक्षा जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जेवढा परमार्थ वाढलाय तेवढा नास्तिकपणा वाढलाय. परमार्थ जेवढा वाढलाय तेवढा नास्तिकपणा वाढलाय. माझी सर्वांना विनंती आहे, परमार्थ भावनेनं करा, श्रद्धेनं करा. आणि श्रद्धेनं जर परमार्थ केला ना तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर होईल. बाकी काय लागतंय जगाच्या मालकाला? काही नाही. भगत के बस में हे भगवान. बस भगवंत भक्ताच्या वश आहे. फक्त त्या भक्ताला काय करावं लागतं? श्रद्धेनं प्रेमानं भगवंताला आळवावं लागतं. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ नावाची गोष्ट ही फक्त श्रद्धेनं करा. आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहात, मला खूप आनंद आहे. महाशिवरात्रीला जसे तुम्ही एकत्रित आले, एक दिवसासाठी एकत्रित नका येऊ रे गड्यांनो. कायम स्वरूपी तीच उत्कंठा, तीच श्रद्धा, तोच प्रेम आणि तोच उत्साह परमार्थाविषयी जर तुमचा आणि माझ्या जीवनात उपस्थित राहिला तर बाकीचं काय करण्याची साधन गरज आहे महाराज आपल्याला. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, सर्व लोक प्रत्येक धर्मासाठी एकनिष्ठ आहे. आपल्या लोकांना काय झालं मला अजून काही कळत नाहीये. अरे मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात, एवढी एकी त्यांची. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात, एवढी एकी त्यांची. अरे आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एकन झेंडे 12, घर एकन झेंडे किती? 12. बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात. नवीन आलेली सुनबाई कब्बशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळा जमल रे आपल्या गड्यांनो? कधीतरी आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे ना महाराज. कधीतरी आपण एकत्रित आलं पाहिजेत. आणि का भगवंताच्या दरबारात नाही आलं पाहिजेत? मी तर नेहमी सांगतो, दरबार हजारो देखे है पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारो देखे है. हजारो दरबार तुम्ही पाहिले असतील, पण या दरबारामध्ये या, इथं समाधान आहे का? इथं कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही. या रे लहान थोर, याती बलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. या धर्म व्यासपीठाच्या समोर कधी जातीवाद केला जात नाहीये. कोणत्या प्रकारचा उच नीचपणा इथं नाहीये. इथं सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे आम्ही शाळेत गेल्यानंतर पहिल्या वर्गात आमच्या सरांनी आम्हाला 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं. पहिलं हात पुढं करायला लावलं आणि आपल्याला म्हणायला लावलं, मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. एवढे सुंदर शिक्षण जर या जगाच्या पाठीवर कोणत्या देशाला दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या भारत देशाला दिलंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भोळं असणारं दैवत आमचे भगवान शंकर, त्याची आराधना करा. आणि नाथ बाबा त्याचं वर्णन करत असताना सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. काऊ नाथ बाबा काय करायचं या नावाचं? एवढं भोळं दैवत आहे, काहीच नका करू. तुम्हाला जर जीवनामधले तुमचे काम क्रोध नाहीसे करायचे असेल तर त्या भगवान शंकराचं काय करा? नामस्मरण करा. किती गोडे पहा. वाचे वदता शिव वाचे वदता शिव
वाचे वदता शिवनाम. तुम्ही त्या भगवंताचं काय करायचं, चिंतन करायचं. खरं सांगू का, भगवंताचं चिंतन केलं याच्यापेक्षा दुसरं देवाला काहीच आवडत नाही. फक्त तुम्ही देवाचं, अरे स्वतः भगवान शंकर सुद्धा समाधी अवस्थेमध्ये काय करत होते, देवाचं चिंतनच करत होते ना. किती गोड प्रमाणे पहा, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते. स्वप्नामध्ये समाधी अवस्थेमध्ये सुद्धा भगवान शंकर जर देवाचं चिंतन करत असेल तर आपण भगवान शंकराचे भक्त म्हणल्यानंतर आपण सुद्धा भगवंताचं काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध आणि काम. परमार्थाला सर्वात मोठे शत्रू जर काय असेल तर काम आहे आणि क्रोध आहे. ते काम क्रोध निवारण करण्याचं ताकद जर कोण करत असेल तर भगवंताचं नाव. आपला भगवंताच्या नावावर विश्वास नाहीये, लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही जीवनात कधी वाया जाऊ शकत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. अरे देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असं कसं होईल. माझे गुरुजी मला सांगतात, पेढा हसत हसत खा, पेढा कसा आहे, गोड आहे. आणि पेढा रडत खाल्ल्यावर कसा लागतो, गोड. आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर गोड. अहो तुम्ही झोपीतही खाल्ला तरी गोडच आहे, रडत रडत खाल्ला तरी गोडच आहे, आणि हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे. म्हणून देवाचं चिंतन कोणत्याही भावनेन करा. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाचं चिंतन केलं की माणूस, अरे जुने लोक म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं का नाही हो. मग गाईचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल, जाऊच शकत नाही. लक्ष देऊन ऐका. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसल्या आहे, आई बहिणींनो लक्ष देऊन ऐका. एखादी तरी बाळद, काय गावाचं नाव आहे आपलं, बाळद मध्ये एखादी तरी मायमाऊली अशी असेल ना की त्या मायमाऊलीचा नवरा दारू पेत असेल. हात वर करा बरं. अरे बापा रे, अख्ख्या बाळद मध्ये एकही बेवडा नाही. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार घेतला पाहिजे तुमच्या गावाला. अख्ख्या बाळद मध्ये एकही बेवडा नाही. खोटं बोल नका माया, खरं सांगा. हो म्हणे माय. नका नका नका, करा खाली करा, खाली करा, ताण नका घेऊ. तुम्ही हात वर करायला जासाल आणि तो बाबा इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपलं, गाडीत बसून निघून जाईल. ती अख्खी महाशिवरात्र तुमच्यावर काढल. अजिबात हात वर करू नका. रात्रभर हाणत बसल हो माया होते. बरोबर आहे का नाही. मग माया खरं सांगा, तुम्हाला मी तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी. मान सुद्धा नका हलू, फक्त मनातल्या मनात करा असं म्हणा. असं वाटतं ना तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी. मग मी सांगतोय त्या मंत्राचा 2 महिने जप करा. किती महिने जप करा माया हो, 2 महिने जप करा.
जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावल्या म्हणतील हो म्हणा दादा, बाकी कीर्तन राहू दे हो, पहिला मंत्र. बर, दुसरा मंत्र आमच्या संप्रदायामध्ये नाही. आमच्या संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. कोणता पहा. बाबाजी आपुले सांगितले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. प्रत्येक इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझी आई बहिणी मायानो, स्वयंपाक करायला कमीत कमी तुम्हाला 1 तास लागतो का नाही? चपाती भाजी भात वगैरे सर्व करायला किती वेळ लागतो माया हो? 1 तास लागत आहे ना? किती वेळ लागतो बोला की? किती? मग 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे. फक्त खरं बोला, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे हो? उद्यापासून करून तर बघा. बरं, याला काही फी मागत नाही मी तुम्हाला, फुकट लेकरू म्हणलोय ना तुमचं मी. फुकट 1 रुपया ऍडव्हान्स घेत नाही. फक्त उद्यापासून सकाळी उठल्या रे उठल्या की स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000. किती? 5000. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या खानदानी बेवड्याला खाऊ घाला. खानदानी कळतो का तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा, त्याचा पंजोबाई बेवडा. म्हणजे देशीच्या ड्राम मधून जन्माला आलेली जात, त्याला खानदानी म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुम्ही फक्त 2 महिने तुमच्या नवऱ्याला हा प्रसाद खाऊ घाला. जर तुमच्या नवऱ्याने नाही दारू सोडली तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मी परत कीर्तनाला फेटा बांधणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये महाराज. तुम्ही करून पहा, तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. आणि तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या डॉक्टरींकून नाही, कोणत्या बाबाकून नाही, कोणत्या बाबीकून नाही. लोक म्हणतात त्या मुंबईला इंजेक्शन भेटतं, इंजेक्शन दारू सुट्टी. कोण म्हणतं तुम्हाला? अहो, आमच्या गावचे बेवडे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले तिकडं. अहो, हे पेतपेतच गेले तिथपर्यंत. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेत हे परत पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत. आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं झोपीत इंजेक्शन दिलं असतं, मेल्या दारू पितो तू, दिलं असतं पोचून. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज याच्यासाठी पुरावा काय? अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी? अरे देवाच्या चिंतनानं काय होत नाही महाराज सांगतात. तयाच्या चिंतने निर्सेन संकट, तयाच्या चिंतने निर्सेन
गेलं संकट, अरे भगवंताचं नाव घेतलं आणि माणूस वाया गेला असं होऊ शकत नाही. आपला विश्वास नाहीये देवावर. देवावर विश्वास टाका. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता आणि माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व मंडळी जेवायला बसल्यानंतर ते खासदार मला सांगू लागले, म्हणे महाराज एक मतदारसंघ सांभाळावा लागतो आम्हाला, एक जिल्हा सांभाळावा लागतो. तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही तुमच्या गाडीला, कधी अपघात होत नाही. कोणत्या जोरावर, कशाच्या जोरावर हे सगळं करता हो? मी त्या खासदारांना सांगितलं, म्हणलं खासदार महोदय, रात्री कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवत नाही. रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत नाही. ड्रायव्हरच्या रूपात रात्रभर गाडी चालवायचं काम आमचा पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. अरे आपला विश्वास नाहीये. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. ऐका ना दादा, माझ्याकडे पहा थोडं. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. विको दे थोडा. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. त्याला जळगावच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या वेळेस म्हाताऱ्याला काढल्यानंतर डॉक्टरने बिल 15 लाख रुपये काढलं होतं. ते 15 लाख रुपये पाहून ते म्हातारा ढसा ढसा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, बाबा ऐका ना, ते 15 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर त्यातले मी 4-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही माझ्या आजोबासारखे प्लीज रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतो, ए डॉक्टर, मी भडगावचा आहे, 50 एकर जमीन आहे माझ्याकडे, 25 एकर केळीचा बाग आहे, कपाशी वगैरे सगळं काही. अरे वार्षिक 2 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतो मी. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्यात, एवढा पैसा आहे. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात, एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी बाबा, मग रडता का तुम्ही? त्यावेळेस रडता रडता म्हातारा सांगू लागलो, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 15 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. का देवासाठी वेळ देऊ नये आपण? दिला पाहिजेत ना महाराज. तेरी बिगड़ी हो, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. इथं बसणाऱ्या सर्व माझ्या आई बहिणी, त्यांच्या गळ्यामध्ये फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमच्या नावाचं कुंकू लावतात. त्या काय करतात? तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमच्या नावाचं नुसतं कुंकू लावतात, तरी जीवनभर नवरा तिची सेवा करतो. किती सेवा करता तुम्ही तुमच्या बायकोची? अरे तुमच्या काळ्या बेंद्र्या बायकोसाठी तुम्ही स्वतःच्या मायला बोलत नाही, तुमच्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या बहिणीला बोलत नाही, बापाला घराच्या बाहेर काढता. काय केलंय त्या बायकोने तुमच्यासाठी? स्वर्गातून अमृत आणलं नाही, फक्त गळ्यामध्ये तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय आणि तुमच्या नावाचं कुंकू लावलंय आणि तिनं जीवनभर फक्त ठरवून घेतलंय की आता माझं जगणंही माझ्या नवऱ्यासोबत आहे आणि माझं मरण सुद्धा कोणासोबत आहे? नवऱ्यासोबत आहे. जबाबदारी तुमच्यावर टाकली तर जीवनभर तुम्ही तिचा सांभाळ करता. माझ्या पांडुरंगाची माळ एकदा गळ्यामध्ये घालून पहा आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा म्हणा, देवा माझी सर्वस्व जबाबदारी तुझ्यावर आहे. मी नारदाच्या गादीवर सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास टाका माझ्या जगाच्या मालकावर. त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग,
फक्त तुम्हाला काय करावं लागल, वाचे वदता शिवनाम, काहीच करायचं नाही बसल्या ठिकाणी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः करण्यासाठी तुम्हाला जातीची गरज आहे नाही. हे चिंतन करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे नाही. हे चिंतन करण्यासाठी तुम्ही काळे का गोरे याची गरज आहे. अरे फक्त चिंतनच सांगितलंय ना. वाचे वदता शिव नाम. बसल्या ठिकाणी फक्त भगवान शंकराचं चिंतन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय मंगलादाय महेश. पाठे सर्व तुमच्या बरोबर आहे का नाही. तुम्ही फक्त वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध आणि काम या दोन सर्वात तकलीफ देणाऱ्या ज्या गोष्टी आहे काम क्रोध. बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे काम क्रोध तुमचे नाहीसे होतात. अजून काय त्या भगवान शंकराच्या नामाचं महत्व आहे. महाराज सांगतात धर्मार्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. 4 पुरुषार्थ शास्त्रामध्ये सांगितलेले. किती पुरुषार्थ आहे. किती आहे. 4. पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष. मोक्ष. धर्म हा एक सुद्धा काय आहे पुरुषार्थ आहे. धर्माच्या बाबतीत सर्वांनी सावध राहणं हे खूप महत्वाचं आहे. मी खरं सांगू महाराज आपण सर्व भाग्यवान मंडळी आहे की आपण भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलोय. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि दुसरे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. कारण महाराष्ट्रासारखं भाग्यवान राज्य या जगाच्या पाठीवर कोणतंच नाहीये. जगातील सर्वात सुंदर राम मंदिर बांधलंय अयोध्येत. जगातील सर्वात सुंदर राम मंदिर. तुम्हाला माहिती आहे का त्या राम मंदिराचे जे प्रमुख 10 इंजिनियर होते ना. लक्ष देऊन ऐका या महाराष्ट्राचं वैभव. त्या राम मंदिराचे प्रमुख जे 10 प्रमुख इंजिनियर होते त्यातले 8 प्रमुख इंजिनियर हे आपल्या महाराष्ट्राचे होते. याचा प्रत्येकाने स्वाभिमान बाळगला पाहिजे. महाराष्ट्रातून राम मंदिराला जेवढं सागवण लागलंय ते सगळं सागवण कुठून गेलंय महाराष्ट्रातून गेलंय. अख्ख्या जगामधून राम मंदिरासाठी जी देणगी आली जो पैसा आला त्या ट्रस्टीचे सचिव महाराष्ट्र. ट्रस्टी मध्ये सगळ्यात चांगलं खातं कोणतं असतं. सगळे जेवढे मंत्री तेवढ्या सगळ्या मंत्र्यामध्ये चांगलं खातं कोणतं आहे अर्थ खातं. कोणतं अर्थ खातं. बरोबर आहे का नाही. आणि त्या ट्रस्टीचे सचिव गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा महाराष्ट्रातले. याचा तुम्हाला आणि मला काय असला पाहिजेत स्वाभिमान असला पाहिजेत. अरे याच्या अगोदर विदेशातले लोक उतरले ना दिल्ली एअरपोर्टला की पहिले विचारायचे ताजमहल कहा है.
आता विदेशातला कोणता जरी फॉरेनर दिल्ली एअरपोर्टवर उतरला तर त्याच्या मुखातून पहिला शब्द निघल, अयोध्येचं मंदिर कुठे आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? राम मंदिर कुठे आहे? एवढं सुंदर मंदिर बांधलंय. अरे काल आमचे काही महाराज मंडळी तिथे गेले होते. अयोध्येपासून 15-20 किलोमीटर सुद्धा राहायला जागा. परवा दिवशी एका मुस्लिम धर्माच्या बांधवाची मी क्लिप पाहिली. तो म्हणे ज्या दिवसापासून अयोध्येचं मंदिर झालंय आम्हाला झोपायला टाइम नाही, एवढा धंदा आमच्या दुकानाचा होतोय महाराज. नुसतं मंदिर आपल्यासाठी जरी झालं असेल तर फायदा सर्व जगासाठी आहे. रेल्वे फुल आहे, ट्रॅव्हल्स फुल आहे, धर्मशाळा बुक आहे. मग हा सगळा जो पैसा चाललाय कुठं चाललाय? गोरगरिबासाठीच चाललाय. म्हणून लक्ष देऊन ऐका, धर्म जगला तर तुम्ही जगसाल, धर्म नाही जगला तर तुम्ही जगणार नाही. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. आज जसे तुम्ही महाशिवरात्रीसाठी एकत्रित आले तसे जर जीवनभर एकत्रित राहिले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी नारदाच्या गादीवरून आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वांना एकत्रित यावं लागेल. कोणी नाही महाराज, सर्व धर्म समभाव. कधीच कोणाचा जातीवाद आपण केला नाही. कशाला जातीवाद करायचा? जातीवाद करतात पुढारी, जातीवाद करतात कोण? पुढारी. आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो तुम्हाला आणि मला. आम्ही आता राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या टायमाला दुबईला कीर्तन महोत्सव होता. त्यावेळेस आमच्या गाडीवर ड्रायव्हर एक पाकिस्तानी मुलगा होता. कोण होता? पाकिस्तानी मुलगा. मी त्यांना म्हणलं का रे तुमच्या पाकिस्तानचं वातावरण कसं आहे? तो म्हणे महाराज कशाचं काय आहे आम्हाला काहीच कळत नाही, आमचा देश सगळ्यात गरीब आहे म्हणे, आम्ही पोटं भरण्यासाठी कुठं आलोय? दुबईत आलेलो आहे. 8-8, 10-10 महिने 2-2 वर्ष घरी जात नाही. लक्ष देऊन ऐका, भारतातला गरीब माणूस असू द्या किंवा पाकिस्तानचा गरीब माणूस असू द्या, त्याला फक्त त्याच्या पोटाची चिंता आहे, त्याला तुमच्या आणि माझ्या जातीची चिंता अजिबात नाहीये. ह्या पॉलिटिक्स वाल्या लोकांनी आपलं राजकारण करण्यासाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये जे भांडण लावलंय ते कशाचं आहे? जातीचं भांडण आहे. आणि बाकीचे सगळे एकत्रित आहे महाराज. आपल्या त्याला गोंधळ करून ते सगळे कसे एकत्रित आहे. अरे या देशाने कधी जातीवाद केलाच नाही. आणि जातीवाद जर आपण केला असता तर देशाच्या सर्वात मोठ्या पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज. आम्ही जेवढं तुकोबरायला मानतो तेवढंच कबीर महाराजांना मानतो. जातीवाद करणारे करत असतील पण आम्ही काही जातीवाद करायला मोकळे नाहीये. जातीवाद कुठं? इथं राहून जर तुम्ही चुकीचा संदेश पसरवत असाल त्याच्या विरोधात लोक बोलतात. नाही तर आपण सगळे लोक एकत्रित आहोत महाराज. हा देश माझा याचे जरा भान राहू दे, हा देश माझा. आपण या देशाचे सौंगडी आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत. सर्वजण जर एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. म्हणून धर्म, दुसरे अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. तुम्ही रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता. मगाशी मी आलो त्यावेळेस सगळे शेतकरी दूध घालत होते, चांगली गोष्ट आहे. किती दूध जातं गावातून दररोज? 2-3 हजार लिटर जातं का? जातं ना? हा, 1000-1500. मग दररोजचं एवढे कष्ट करता, दूध नेऊन घालता, हे देवासाठी का पैशासाठी हो? हा, रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो. मी एवढ्या उन्हातानाचा तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. हा, काय झालं असायला? कशासाठी? हा, असं मोकळं बोला, आम्हाला कळू दे आमच्या विषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर तुम्ही असं मनात नका ठेवू. डायरेक्ट लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ तुम्हाला साध्य होतील केव्हा? शिव देखता प्रत्यक्ष. आणि तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं दुःख असू द्या, त्या भगवंताच्या, त्या भगवान शंकराच्या चिंतनानं ते नाहीच होतं. नाथ बाबा सांगतात, हा एका जनार्दनी शिव, हा एका जनार्दनी शिव, हा एका जनार्दनी शिव.
संग